येत्या 8 दिवसांमध्ये मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करून गणपती उत्सवापूर्वी मार्ग खड्डे मुक्त करणार असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाय। निवडणूक आलेल्याची ही जाणीव झालेली आहे, पण मी आता जो प्रवास करत आलो, महाडला देखील थांबलो होतो, भरण्याच्या त्या तिठ्यामध्ये थांबून देखील पाहणी केली आणि तिथनं मुख्य अभियंत्यांची मी चर्चा केलेली आहे। येत्या 8 दिवसात पळसप्यापासून ते दोडामार्गपर्यंत स्वतः मी जाणार आहे। केंद्र सरकारचे त्याच्यामध्ये अधिकारी असतील, राज्य शासनाचे अधिकारी असतील, परंतु गणपतीच्या अगोदर हा त्रास कमी होईल याची दक्षता राज्य सरकार म्हणून आम्ही आता पोस्ट अशा पडायला लागल्या आहेत। लाडका मुंबई गोवा महामार्ग, लाडका मुंबई गोवा महामार्ग कधी होणार? लाडकी बहीण झाली, लाडका भाऊ असं आहे। पूर्वी विजय तेंडुलकरांसारखा लेखक होता, पूर्वी शन्ना नवरेंसारखा लेखक होता, पूर्वी रत्नागिरी मतकरींसारखा लेखक होता, आता घराघरात लेखक झाला आहे मोबाईलमुळे। त्यामुळे त्या टीकेकडे मी काय लक्ष देत नाही। मुद्दा असा आहे की त्याला उशीर का झाला हे महत्त्वाचं आहे, आणि उशीर का झाला हे सर्वश्रुत आहे। ते व्हॉट्सअपवरनं टाकण्याला आपण जास्त कॉग्निजन्स त्याचं घेतो। मला असं वाटतं की तो उशीर का झाला याची उत्तरं फार मोठी आहेत। काही सुप्रीम कोर्टामध्ये केसेस दाखल होत्या, काही हायकोर्टामध्ये केसेस दाखल होत्या, ज्यांनी काही कॉन्ट्रॅक्टर लोकांनी कामं घेऊन कामं केली नाहीत। आता याला योगेश कदम, उदय सामंत काही करू शकत नाही। त्याच्यामुळं हे देखील काही व्हॉट्सअपवर टाकण्यात आलं पाहिजे, त्याच्यामध्ये कदाचित आम्ही कमी पडतो। मारण्यातल्या पुलालाही प्रॉब्लेम झाला, आता आता जाताना ते पाहणी करणार। उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या झोपडपट्टीच्या संदर्भामध्ये, धारांच्या संदर्भामध्ये कठोर भूमिका घेतलेली आहे। त्या संदर्भात कठोर म्हणजे काय घेतली? उद्धव ठाकरेंनी सांगितलं की जे आमचं जर सरकार आलं तर काढलेले टेंडरपासून आलं तर ना, आणि त्याला आमचा विरोध राहणार आहे। आलं तर आत्ताच्या जी भूमिका आहे, आलं तर ना, त्यांचं थोडक्यात म्हणणं आहे जी धारावीतले लोक आहेत त्यांना सुस्थापित करा। ठीक आहे, ते पण राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांना देखील संधी होती, त्यावेळी का झालं नाही? त्यावेळी अदानी चालत होते, त्यावेळीच हे टेंडर काढलेलं आहे। तेव्हा मला असं वाटतं की अदानींना का टार्गेट केलं जाते मला माहीत नाही। कदाचित मोठा इंडस्ट्रियलिस्ट असेल म्हणून केलं जात असेल, पण अदानींच्या मागं लागण्याच्या अगोदर अंबानींच्या घराखाली देखील जिलेटिन ठेवणारे कोण होते? सचिन वाजेसारखेच होते। त्या सचिन वाजेला कोणी सरकारमध्ये आणलं होतं? कोणी 100 कोटी रुपयाच्या वसुलीचे त्याला अधिकार दिले होते? याचे खुलासे देखील महाराष्ट्राच्या जनतेसमोर करावे लागतील। आणि म्हणून धारावीच्या बाबतीमध्ये, जी धारावीमध्ये लोक राहतात त्यांना चांगल्या घरात पाठवण्याचा संकल्प जो होता, जे स्वप्न होतं, ते वंदनीय बाळासाहेबांचं होतं। म्हणूनच झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही महाराष्ट्रामध्ये लागू झाली, आणि जसं काँग्रेसबरोबर जाऊ नये हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, ते न विचारात घेता काही लोक काँग्रेसबरोबर गेली। तसंच हे धारावीच्या बाबतीतलं आहे। काँग्रेस सांगतंय अदानी नको, म्हणून यांचा कदाचित त्याला पाठिंबा असेल। संजय राऊत असं म्हणतायत की आमदार किंवा मग खासदार जे पडले त्यावेळेला त्यांनी दूध किंवा मग दही आणि भात देऊन प्रत्येक प्रश्नांना उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही, असे पालकमंत्री उदय सामंत दापोली येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले। आणि येणाऱ्या निवडणुकीत फेक नेरेटिव्हचा उपयोग होणार नाही, कारण मुस्लिम आणि दलित बांधवांना आता खरं ते समजलंय, त्यामुळे पुन्हा महायुतीचे सरकार येईल, असे उदय सामंत यांनी म्हटलंय। अजितदादा किंवा मग शिंदेंची किंवा मग फडणवीसांची चौकशी लावतील, कारण महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी आरोप केलेले आहेत। मला ह्या सगळ्या म्हणजे खरं असं वाटतं की ह्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायची काही गरज आहे असं मला वाटत नाही। नेतृत्वावर अविश्वास असल्यामुळं विधान परिषदेला आमदार फुटलेले आहेत। आता नेतृत्वावर अविश्वास का निर्माण झाला हे त्याचं आत्मचिंतन करावं ना। 40 आमदार गेले हो, हे सगळं आता इतिहास जमा झाला आहे। त्याच्यावर एकनाथ शिंदे साहेबांची ताकद किती आहे लोकसभेला महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवलेली आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं की या गोष्टींना काही अर्थ नाही, परंतु नेतृत्वावर विश्वास एकदाच नाही 2दा दाखवला गेला। एकदा 40 आमदारांनी दाखवला, आता जे 13 उरलेत त्याच्यातल्या देखील 2-3 आमदारांनी आता या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग करून दाखवून दिलेलं आहे। त्याच्यामुळे नेतृत्वावर का शंका उपस्थित केली जाते याचे देखील खुलासे झाले पाहिजे। लोकसभेमध्ये निगेटिव्ह प्रचार केल्यामुळे तुमचा तोटा झाला, त्याला आता परत तसा प्रकार झाला तर तुम्ही उत्तर कसं देणार महायुती? एक तर मला असं वाटतं की याला आता उत्तर द्यायची आवश्यकताच नाही। मुस्लिम बांधवांना देखील कळलेलं आहे आणि दलित बांधवांना देखील कळलेलं आहे की त्यांचा वापर कसा करून घेतला। त्याच्यामुळे संविधान काय बदललं जाणार नाही हे काल अमित शाह साहेबांनी देखील ठासून सांगितलं, आणि मुस्लिम बांधवांना देश सोडण्याची काय वेळ येणार नाही। त्याच्यामुळं आपल्या सीट वाढवण्यासाठी केलेलं हे षडयंत्र होतं।
नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होऊ नयेत यासाठी केलेले षडयंत्र होतं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब 5 वर्ष हे पंतप्रधान झालेले आहेत. त्याच्यामुळं या फेक नरेटिव्हचा काहीही परिणाम हा विधानसभेच्या निवडणुकीवर होणार नाही. आम्ही थम्पिंग मेजॉरिटीनं महायुतीचं सरकार परत स्थापित करू. ही सगळी मतं तुमच्याकडे पुन्हा डायव्हर्ट होईल. आता गैरसमज दूर झाले म्हटल्यानंतर नक्की होतील ना. आणि साधी गोष्ट आहे की आजही उबाटाच्या कुठच्याही नेत्यानं असं म्हटलं नाही की आम्हाला मुस्लिम समाजाची मतं पडलेली आहेत, आम्हाला दलितांची मतं पडलेली आहेत. ते काय सांगतायत, आम्ही महाराष्ट्र फिरलो म्हणून आम्हाला मतं पडली. याचा अर्थ किती मतदारांचा ते अपमान करतात हे 2019ला पण सिद्ध झालं आहे. आणि ज्या मुस्लिम समाजानं आता मतदान केलं, ज्या दलित बंधू भगिनींनी आता मतदान केलं, त्यांनासुद्धा ते कुठं किंमत देतात. ते म्हणतात आम्ही आमच्यामुळेच निवडून आलो. त्याच्यामुळे सगळ्यांना कळलेलं आहे, फार मोठ्या मताधिक्यानं आमचे उमेदवार जिंकतील आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल. सर, शरद पवार भ्रष्टाचारांचे मोठे सरदार असं अमित शहाने भाष्य केलं आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा अशा संतप्त भावना माजी मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केल्या आणि हातातील फाईल टेबलावर आपटून एक प्रकारे आपली नाराजी व्यक्त केली आणि माकडांचा बंदोबस्त करा अशी विनंती पालकमंत्री उदय सामंत यांना केली आहे. योजना, शासनाच्या योजना या कृषी खात्याच्या माध्यमातून या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. आपण जे ताबडतोब सांगितलं, माकडांचा उच्चार, डुकरांचा उच्चार यापुढे मी कोकणात होऊ देणार नाही. कोकणातल्या सगळ्या माकडांचा आपण बंदोबस्त करायला निघाला म्हणून आपल्याला हे चांगलं काम नाही. 1 मिनिटामध्ये आपण सांगितलं मी लागतील तेवढे पैसे देईन, लागतील तेवढे असं म्हटलंय. ताबडतोब आपण पालकमंत्र्यांनी मागणी करून द्या. निधी ताबडतोब मिळेल. आपण माकडांचा उच्छाद थांबवत आहे, कोकणातल्या डुकरांचा पण थांबवत आहे. त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. कोकणातला शेतकरी भाऊ आपल्याला कधी विसरणार नाही. जय हिंद, जय. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.